सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् या उद्देशाने बापूंनी हा उपक्रम सुरू केला 2001 सालापासून तर आज 2026 पर्यंत या सामुदायिक विवाह सोहळ्याचं पौरेत्य मी करतोय। आणि या पौरेत्य करत असताना प्रत्येक अक्षतृतीयेच्या दिवशी हा विवाह सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित करतो। आणि आयोजित केलेल्या या विवाह सोहळ्यामध्ये जे वधू आणि वर याच्या वैदिक पद्धतीने किंवा आपल्या धार्मिक परंपरेनुसार त्या विवाहाचं पौरोहित्य या ठिकाणी मी करतो। सगळे धार्मिक कार्य करण्याचा हा आनंद अत्यंत द्विगुणित करणार आहे आणि याचपासून सर्व जगाचं कल्याण साधावा हा त्याच्या पाठीमागचा उल्लेख आहे। आणि बापूंनी कन्यादान करताना ज्या कन्यादानाचा संकल्प केला जातो की एकविंशति पुरुषाणाम उद्धारणार्थम 21 पिढ्याचा उद्धार करण्याची शक्ती या कन्यादानामध्ये आहे। आणि प्रत्येक लग्नामध्ये बापू आतापर्यंत साधारण हिंदू संस्कृतीप्रमाणे 1700 आणि उरलेले मुस्लिम बौद्ध इतर समाजाची जे लग्न झालेत या प्रत्येक लग्नाचं कन्यादान बापूंनी या ठिकाणी केलं आणि त्याचं फळ त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं। आणि उत्तम प्रकारचा हा विवाह सोहळा बापूंनी आयोजित करून त्याच्यातलं धार्मिक कृत्य जे आहे त्याला अत्यंत महत्त्व दिलं आणि त्याचं सगळं कार्य करण्याचा तो सन्मान मला लाभलेला आहे। त्याचा आनंद अत्यंत द्विगुणित करणार आहे। कोणताही प्रसंग केव्हाही घडलेला नाही किंवा कुठलाही व्यत्यय त्याच्यामध्ये नाही, कारण धार्मिक कृत्याचं जे साहित्य लागतं ती सगळी व्यवस्था करण्याचं काम पूर्ण माझ्याकडे असल्यामुळे मी त्यानुसार त्याची नियोजन करून तो वैवाहिक विवाह सोहळा त्या ठिकाणी पार पाडतो। अत्यंत स्तुत्य आणि वंदनीय काम आहे की असा हा विवाह सोहळा की आपण घरगुती सुद्धा विवाह सोहळा करू शकत नाही। प्रत्येक वधूवराला त्याचा जो आनंद आहे तो अत्यंत खूप खूप महत्त्वाचा आणि खूप पारिवारिक सौख्य त्याच्यामध्ये लाभणार आहे। अगदी अगदी मी काहीतरी माझं पूर्वजन्मीचं सकृत असावं त्याच्या योगानेच मला याचं पौरोहित्य करण्याचा लाभ झालेला आहे आजपर्यंत।